नमस्कार मित्रांनो, कार इलेक्ट्रिशियन या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यापाशी टाटा पंच गाडी आलेली आहे. याची कस्टमर कंप्लेंट आहे. ग्लास वर घेत असताना ग्लास अटकते, एक साईडला ग्लास कलून वरती जात असताना जाम चालते. तर आज आपण बघणार आहोत की असा जर प्रॉब्लेम आला असेल तर आपण काय केले पाहिजे. अजून पण आपण आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण बघू शकता ही ग्लास वर घेताना कशा प्रकारे अटकते. तर आपण बघू शकता ही ग्लास वर घेताना एक साईडला कलते आणि अटकते. हे बघा, तुम्हाला वापस दाखवतो. हे बघा, वर जाताना एक साईडला कलते आणि अटकते. तर आपल्या पण कारचा असा काही प्रॉब्लेम असेल तर आपण पहिल्यांदा हा पॅनल खोलून घ्यायचा आहे. तर पहिल्यांदा हे कव्हर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा स्क्रू देखील काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या पॅनलच्या खालच्या साईडचा हा स्क्रू देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे स्क्रू काढल्यानंतर आपल्याला या प्रकारे हा पॅनल खोलून घ्यायचा आहे. पॅनल खोलल्यानंतर हे दोन सॉकेट आपल्याला दिसतील. पहिल्यांदा हे दोन सॉकेट आपण सोडवून घेणार आहोत. सॉकेट सोडवून झाल्यानंतर आपण पॅनल मधून हे बटन स्विच सहित वेगळे करणार आहोत. आपल्याला हे काच वर खाली घेण्यास मदत होतील. त्यानंतर आपण बघू शकता हे आपल्याला हा कव्हर काढून घ्यायचा आहे. कव्हर काढून झाल्यानंतर आपल्याला हे दोन स्क्रू खोलून घ्यायचे आहेत. हे दोन स्क्रू खोलल्यानंतर हे खालच्या साईडचे दोन बोल्ट देखील खोलायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा वरचा एक बोल्ट देखील आपल्याला खोलून घ्यायचा आहे. तर हे स्क्रू आपण खोलून घेतलेले आहेत. तर हळूवारपणे आपण ही काच वरती ढकलणार आहोत. काच वरती घेत असताना हळूवारपणे घ्यायची. त्यानंतर आपल्याला एक जण हा काच अशा प्रकारे पकडून ठेवायची. त्यानंतर आपल्याला हा एक बोल्ट आणि खालच्या साईडचे दोन बोल्ट खोलून हा सॉकेट देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हे बोल्ट खोलून घेतलेले आहे. सॉकेट देखील काढलेला आहे. वरचा बोल्ट देखील खोललेला आहे. तर ही वाइंडर असेंबली अशा प्रकारे एक साईडला कलून ही वाइंडर असेंबली आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही वाइंडर असेंबली कशी दिसते. तर आता आपल्याला ह्या वाइंडर असेंबलीचे हे तीन स्क्रू खोलून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ही मोटर बाजूला करता येईल. तर आता आपण हे स्क्रू खोलून घेणार आहोत. स्क्रू खोलून झालेले आहेत. तर आता आपण ही मोटर बाजूला काढणार आहोत. तर ही मोटर आपण अशा प्रकारे या वाइंडर असेंबली पासून वेगळी केलेली आहे. तर आपल्याला जो ग्लास वर खाली घेताना जो ग्लास मध्ये गॅप येत होता तो याच्यामुळे येत होता. तर आपण बघू शकता याच्यामध्ये प्ले आलेला आहे. त्यामुळे ग्लास वर घेताना ग्लास मध्ये गॅप येत होता. तर आता आपल्याला हे वाइंडर चेंज करायचे आहे. तर हे बघू शकता आपण हे नवीन वाइंडर आणलेले आहे. या नवीन वाइंडरला आपण जुन्या वाइंडरची मोटर बसवणार आहोत. तर आपण बघू शकता आपण या प्रकारे ही मोटर या वाइंडरला जोडून घ्यायची आहे. मोटर फिट झाल्यानंतर आपल्याला स्क्रू देखील लावून घ्यायचे आहेत. स्क्रू लावून झाल्यानंतर आपल्याला हे वाइंडर असेंबली फिट करायची आहे. तर आता आपण बघू शकता हे अशा प्रकारे हे वाइंडर असेंबली आपल्याला फिट करायचे आहे. त्यानंतर हे सॉकेट देखील आपल्याला लावून घ्यायचे आहे. हे बघू शकता आपले अशा प्रकारे वाइंडर असेंबली फिट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला हे स्विच लावून घ्यायचे आहे आणि चेक करायचे आहे ग्लास वर खाली घेताना वापस ग्लास मध्ये गॅप येत आहे का. तर हे बघू शकता आपण ग्लास वर खाली घेत असताना एकदम स्मूथपणे ग्लास वर खाली होत आहे. तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण हे पूर्ण फिटिंग करून घेणार आहोत. तर आपली फिटिंग पूर्ण झालेली आहे. तर आता आपण म्हणत असाल हे वाइंडर मोटर चेंज करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला. तर आपल्याला हे वाइंडर चेंज करण्यासाठी 1,500 रुपयाचा खर्च आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.